भरधाव असलेल्या आयशर वाहनाने तिघांना चिरडले। या अपघातात वडील जागीच ठार झाले तर मुलीसह पुतणी गंभीररित्या जखमी झाली। अपघाताची ही हृदयद्रावक घटना घाटंजी पांढरकवडा मार्गावरील मारेगाव वणी येथे घडली। रामदास जळपत धुर्वे राहणार सायखेडा असे मृतक वडिलांचे नाव असून मुलगी तृप्ती रामदास धुर्वे व पुतणी वैष्णवी विलास पेंदोर राहणार कारेगाव पारोंबा तालुका झरी अशी गंभीर जखमींची नावे आहेत। मृत रामदास धुर्वे यांची पुतणी वैष्णवी हिचे लग्न जुळले, त्यामुळे ती पाहुणी म्हणून ताटवाटीच्या कार्यक्रमाला सायखेडा येथे आपल्या भावाकडे 7 एप्रिलला आली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजे 8 एप्रिलला दुपारी 12 वाजताच्या सुमारास रामदास धुर्वे हे त्यांची मुलगी तृप्ती व पुतणी वैष्णवी यांना घेऊन दुचाकीने वैष्णवीला सोडण्याकरिता सायखेडावरून कारेगाव येथे जात होते। दरम्यान पांढरकवडा घाटंजी मार्गावरील मारेगाव वणी येथे एका अज्ञात आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागावरून येऊन जोरदार धडक दिली। त्यानंतर आयशर वाहन पांढरकवडा शहराकडे वेगाने पसार झाले। या अपघातात रामदास व त्यांची मुलगी पुतणी वैष्णवी यांना गंभीररित्या दुखापत होऊन प्रचंड रक्तस्राव झाला। यामध्ये रामदास यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी तृप्ती आणि वैष्णवीला उपचाराकरिता पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर तेथून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेनंतर मारुती गोदराजी धुर्वे राहणार सायखेडा यांनी पांढरकवडा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी आयशरच्या आरोपी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। या घटनेचा अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत।